महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा अलर्ट. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरला रेड अलर्ट, तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तर शिरसाळा परिसरात जीप गेली वाहून. तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश. एकाचा शोध सुरू. नांदेडमधील मुखेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस. ढगफुटीमुळे अनेक गावात पावसाचा हाहाकार. पुराचं पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत. सोलापुरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार. सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ. नदीकाठची शेती पाण्याखाली. कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे सर्व 7ही दरवाजे उघडले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईत पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. दादर, सायनसोबतच परिसरात पाणी भरायला सुरुवात. पावसामुळे वाहतूक धीम्या गतीनं. जम्मूमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे हाहाकार. कठुआमधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत. 3 ठिकाणी ढगफुटी झाल्याची माहिती. जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू. तालुक्यातील शाळांना प्रशासनानं दिली सुट्टी. तर वैष्णवदेवी यात्राही करण्यात आली स्थगित. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान. भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी थेट लढत. कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष. आणि बेस्ट पतपेढी निवडणूक सुरू होण्यापूर्वीच पैसे वाटपाचा मनसेचा आरोप. पाकिटातून ₹1000 वाटण्यात आल्याचा व्हिडिओ शेअर करत संदीप देशपांडेंनी केला दावा.